सावरकरांनी 14 वर्ष तुरुंगात अत्यंत हालअपेष्टित घालवले, त्यापैकी 11 वर्ष अंदमानमध्ये. तेव्हा त्यांच्या खोलीचा आकार होता 13/7 आणि त्याच्यानंतर 3 वर्ष रत्नागिरीला त्यांना त्याच्यापेक्षा अधिक हालअपेष्टित ठेवलं होतं. त्या खोलीचा आकार होता 8/6 आणि अत्यंत अमानवी परिस्थितीत त्यांना ठेवलं होतं. आता जर सावरकरांनी ब्रिटिशांची हापगोळी केली किंवा माफीवीर असते तर हा छळ ब्रिटिशांनी त्यांचा केला असता का, हा एक सामान्य प्रश्न त्यांनी विचारायला पाहिजे. दुसरं म्हणजे त्याच्यानंतरही 14 वर्ष तुरुंगातनं झाल्यानंतर त्यांना 13 वर्ष रत्नागिरी तेव्हा अत्यंत एक बाजूला पडलेला भाग होता, तिकडे जाणं कठीण होतं. म्हणजे सावरकरांचा देशाशी संबंधच थोडा होता. तिने 13 वर्ष म्हणजे 27 वर्ष सावरकरांना दूर ठेवलं ब्रिटिशांनी. ही पहिली वस्तुस्थिती. दुसरं म्हणजे सावरकरांनी सावरकरांनी माफी मागितली. सावरकरांनी कुठेही कधीही माफी मागितलेली नाही. सावरकरांनी त्यांचे जे काही अधिकार होते त्यांचे आणि त्यांच्या क्रांतिकारक सहकार्यांचे याच्याकरता त्यांनी मर्सी पिटिशन म्हणजे हा एक प्रकार आहे पिटिशनचा. म्हणजे आज तुम्ही कोर्टात रिट पिटिशन करता किंवा आणखीन सिव्हिल पिटिशन असते किंवा वेगवेगळे अपील असतात. पिटिशन शब्द म्हणजेच याचिका. त्या पिटिशनमध्ये आय बेग टू इन्फॉर्म यू, आय प्रे दॅट असे शब्द असतात. म्हणजे तुम्ही त्यांची काही प्रार्थना करताय का? आजही मी जेव्हा लिहितो कोर्टात तर हे ते नाही प्रकार आहेत. त्याच्यामुळे ती मर्सी पिटिशन हा सावरकरांनी केली होती. रिजिनॉल्ड केडॉक गृहमंत्री ज्यांच्याकडे सावरकरांनी पिटिशन केली होती तेव्हाचे, ते स्वतः म्हणतात की सावरकरांची जरी मर्सी पिटिशन असली तरी त्याच्यामध्ये कुठेही देर इज नो रिग्रेट ऑर रिपेंटन्स इन इट. त्याच्यामध्ये कुठेही खेद किंवा खंत नाहीये. मी जेव्हा माफी मागतो तेव्हा त्याच्यामध्ये खेद आणि खंत ही असावीच लागते की मी असं करणार नाही, मला खेद वाटतो आणि मी तुमचं एवढं नुकसान केलं त्याची मला खंत आहे, हे कुठेही त्यांनी व्यक्त केलं नाही. उलट सावरकर म्हणजे रेजिनॉल्ड केडॉक म्हणतो तिथे, तो असं म्हणतो की उलट सावरकर असं म्हणतात की तुम्ही परिस्थिती एवढी वाईट निर्माण केली की आम्हाला शस्त्र घ्यावी लागली. म्हणजे त्यांनी जे काय केलं त्याचा दोष ते सरकारवरच टाकतायत. आणि त्याच्यानंतर पुढच्या सावरकरांनी अशा बऱ्याच पिटिशन केल्या, 5 का 6 अशा केलेल्या.